नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि फॉर्ममध्ये जर काही तुमच्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही तो आता फॉर्म तुम्ही दुरुस्त करू शकता। तुम्हाला जे चेंजेस करायचे त्यामध्ये चेंजेस करू शकता। पहिले कसं होत होतं, जर तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करता येत नव्हते। आता तुम्हाला कोणतीही डिटेल जर चेंज करायची असेल, दुरुस्त करायची असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता। ते कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप आहे तो पहिल्यांदा तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, इथे अपडेटसाठी आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा अपडेट करून घ्यायचंय आणि त्यानंतरच तुम्हाला चेंजेस करायसाठी जायचंय। तर इथे आपण पहिल्यांदा जो नारी शक्ती दूत ॲप आहे तो अपडेट करूया। अपडेट केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन वरती क्लिक करायचंय। ओपन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलेलं होतं तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर इथे तो मोबाईल नंबर टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, 4 डिजिटचा OTP येईल, तो तुम्हाला OTP इथं टाकून घ्यायचा। तर OTP आपल्याला आलेला आहे, OTP इथं टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। आता इथे पाहू शकता आपण लॉग इन झालेलो आहोत सक्सेसफुली। आता तुम्हाला पहिल्यांदा इथे काय करायचं आहे, जे यापूर्वी केलेले अर्ज असतील यावरती तुम्हाला क्लिक करायचं। तर यापूर्वी केलेले अर्ज इथे ऑप्शन खाली पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, जो तुमचा अर्ज आहे इथे पाहू शकता वरती, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर आता जो तुम्ही फॉर्म भरलेला, डिटेल्स भरलेली ती सर्व तुमच्या पुढे इथे पाहायला मिळेल। जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता। थोडं ओपन व्हायला तुम्हाला टाइम लागेल। जर ओपन नाही झालं तर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे आणि पुन्हा ॲप आहे तो ओपन करायचा आहे। आता इथे पाहू शकता, जो सर्व पहिली मी डिटेल्स जी फॉर्म भरताना भरली होती ती सर्व डिटेल्स इथे माझ्या समोर आलेली आहे, इथे पाहू शकता। आणि खाली तुम्हाला फोटो देखील याचे जे फोटो तुम्ही अपलोड केलेले, अटॅच केलेले ते सर्व इथं पाहायला मिळतील। आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला चेंजेस करायचे ते पहिले पाहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वरती पाहू शकता, इथे तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन, त्याच्या पुढे एक ऑरेंजमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय एडिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि हा एडिटचा ऑप्शन ओपन करण्याआधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही एकच वेळेस याच्यामध्ये चेंजेस करू शकता। दुसऱ्यांदा जर तुम्ही चेंज करायला गेला तर याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एडिटवरती क्लिक करायचं। आता एडिटवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते बघायचे आणि ते चेंजेस तुम्ही करू शकता। तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता। आता तुम्ही या फॉर्ममध्ये जी तुम्हाला दुरुस्ती करायची ती दुरुस्ती करून घ्यायची। दुरुस्ती केल्यानंतर काय करायचं, पुन्हा तुम्हाला खाली यायचं। करेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जी दुरुस्ती केल्यानंतर खाली यायचं, याच्यावरती क्लिक करून घ्या ब्लॉक्सवरती क्लिक केल्यानंतर स्वीकारावरती क्लिक करा आणि त्यानंतर माहिती अपडेट करा या बटनावरती क्लिक करा। बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता, भरलेली माहिती कन्फर्म करायची। तुम्हाला सर्व माहिती एकदा व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय केल्यानंतर इथे खाली या। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता फॉर्म सबमिट करा, यावरती क्लिक करायचंय। फॉर्म सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक OTP येईल व्हेरीफायसाठी, ते OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता जी माहिती आहे ती जतन होत आहे, सबमिट होत आहे। आता इथे पाहू शकता OTP आपल्याला आलेला आहे, इथे OTP आपण टाकून घेऊयात। इथे OTP टाकून घ्या आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता, आता तुम्हाला जी तुमची माहिती असेल ती अपडेट होऊन जाईल, जी तुम्ही दुरुस्ती केली असेल ती या फॉर्ममध्ये दुरुस्त होऊन जाईल। इथे पाहू शकता OTP व्हेरीफाय झालेला आहे। OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे पुन्हा इथे तुम्हाला पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन आणि याच्या पुढे जो एडिटचा ऑप्शन होता तो इथून हटून गेलेला आहे, निघून गेलेला आहे। तुम्ही एकदाच फक्त याच्यामध्ये करेक्शन करू शकता। आणि इथे खाली पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड। आता जो तुमचा फॉर्म आहे तो पुढे सबमिट केलेला आहे, तो पेंडिंग मध्ये आहे। जेव्हा तो अप्रूव्ह होईल तो पुढे तेव्हा अप्रूव्ह होणार आहे। तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची नाही, तुमचा फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही जो माझी लाडकी बहीण योजना आहे या फॉर्ममध्ये तुम्ही करेक्शन करू शकता, दुरुस्ती करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।